गोठ्यातील दुधाळ जनावरांच्या संतुलित आहार व्यवस्थापनामध्ये आपल्याच शेतीमध्ये सकस आणि पौष्टिक मुबलक चारा उत्पादन घेणे हा यशस्वी दूध उत्पादन व्यवसायाचा किफायतशीर मार्ग आहे। तसेच हा चारा कमीत कमी खर्चामध्ये उत्पादित व्हावा यासाठीच गोकुळ दूध संघ आणि गौ ॲग्रीटेक वैरण उत्पादक कंपनीच्या वतीनं शून्य मशागत शेती पद्धतीची चळवळ जिल्ह्यामध्ये रुजवली जात आहे। या पद्धतीमध्ये जमिनीची कोणत्याही प्रकारची मशागत न करता मागील पिकाची मुळे, सडे, धसकटे जशीच्या तसे शेतामध्ये आहे त्या स्थितीत ठेवून हळूहळू ती कुजवली जातात। यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढून जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होते, गांडुळांची संख्या वाढते आणि जमिनीची नैसर्गिक सुपीकता वाढू लागते। शून्य मशागत शेतीमध्ये तयार होणाऱ्या वैरण पिकाच्या उत्पादन वाढीबरोबरच मशागतीवरचा खर्च कमी होत आहे। महत्त्वाचं म्हणजे तयार होणाऱ्या अशा दर्जेदार मका पिकाचे सायलेज उत्कृष्ट क्वालिटीचे बनत आहे। यामुळे दुधाचे फॅट आणि SNF यामध्ये वाढ होऊन दुधाची प्रत सुधारत आहे। त्याचबरोबर जनावरांच्या तब्येती देखील सुधारत आहे। त्यासाठीच अत्यल्प खर्चाची शून्य मशागत चळवळ रुजवण्यासाठी वाढवण्यासाठी गौ ॲग्रीटेक कोल्हापूर वैरण उत्पादक कंपनीद्वारे शेतीशाळा, मेळावे अशा माध्यमातून शून्य मशागत तंत्राच्या प्रचार आणि प्रसाराचे प्रयत्न सुरू आहेत। नमस्कार, माझं नाव चेतन बाळगोडा पाटील, राहणार कोगनोळी, तालुका निप्पाणी, जिल्हा बेळगाव। माझं कोगनोळी गावामध्ये टोटल 25 एकर शेतजमीन आहे। त्याच्यापैकी ह्या वर्षी मी शून्य मशागत तंत्रज्ञानावरती 7 एकर हा मका घेतलेला आहे। मका घेण्याच्या पूर्वी माझ्याकडे तंबाखूचं क्षेत्र होतं 7 एकर। त्या तंबाखूच्या क्षेत्रामध्ये त्याचे जमिनीचे खूट हे जसे तिथे जागेवर ठेवून त्याच्यामध्ये एका बाजूला मी मकाचे टोकनी केली हँड पुश सीडर मशीनद्वारे। हा मका मी गौ ॲग्रीटेक वैरण उत्पादन कंपनी मुरगुड यांच्याशी करार पद्धतीने केला आहे। मका करताना मी या तंबाखूच्या सडावरती सर्वप्रथम ग्रामोक्झोन आणि मिरा 71चं तणनाशक फवारलं। त्याच्या शेजारीच हँड पुश सीडरच्या मदतीने चीनी पद्धती या तंत्रज्ञानाद्वारे मक्याचं मी टोकनी करून घेतलेली आहे। टोटल 7 एकर क्षेत्रामध्ये आता हार्वेस्टिंग सध्या चालू आहे मक्याचे। त्याच्यामध्ये जवळपास मला लहान सहान सर्व गोष्टींचा मिळून 60,000 रुपये खर्च हा 7 एकर मक्यासाठी आलेला आहे। आणि ह्या मशागतीद्वारे मी आनंदी आहे। याच्यामध्ये आपण आता बघू शकता तंबाखूचे जुने सड हे जिथल्या तिथे कुदत आहेत। त्यानंतर मक्या जो हार्वेस्टिंग होऊन गेलेला आहे याचे सर्व सड खूट हे तिथल्या तिथे जागी कुजत आहेत। आता याच्यानंतर आम्ही सोयाबीनचं पीक घेणार आहे, ते देखील शून्य मशागतीचे या तंत्रज्ञानावरच घेत आहे। जमिनीची कोणत्याही पद्धतीची हलवाहलव न करता जसेच्या तसे हे सर्व क्षेत्र मी शून्य मशागतीद्वारे सोयाबीन घेणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आज हा आमचा मकाचा 5 एकरचा प्लॉट संपलेला आहे। याच्यामध्ये मला टोटल 60 टनाचं उत्पन्न मिळालेलं आहे आणि ह्या तंत्रज्ञानातून मिळालेल्या उत्पन्नामुळे मी समाधानी आहे। मका पीक करताना याच्यामध्ये आम्हाला तंबाखूचे जुने अवशेष तिथल्या तिथे कुजवल्यामुळे मका पिकावरती फारसं रोग किडीचा काही प्रादुर्भाव झाला नाही। तरी पण मेंटेनन्सच्या दृष्टीने आम्ही 2 फवारणी टॉनिक आणि कीटकनाशकाच्या ह्या घेतल्या। नंतर लागवडीची पण एक डोस आम्ही इथे घेतलेला आहे। लागवडीमध्ये 20-20-0-13 दिला, नंतर एकरी 2 पोती आणि पॉलीहायलेट एकरी 25 किलो हे असं देण्यात आलेलं आहे। तर आता हे मका पीक काढून झाल्यानंतर आम्ही आणि परत सोयाबीनचं पीक घेणारच आहोत। त्याच्यामुळे ह्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा निश्चितच वाढतच जाणार आहे आणि सर्वांनी या शून्य मशागत शेतीचा अवलंब आवर्जून करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो।